नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या लाडक्या मालिकेच्या आजच्या सुपरहिट आणि भावनांनी भरलेल्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. सावल्याची जणू सावली ह्या मालिकेच्या आजच्या भागात नात्यांची कसोटी लागते. जुन्या जखमा उघडतात आणि गुपितांचा धागा हळूहळू सैल होऊ लागतो. सावली थेट जगन्नाथकडे येते आणि घरात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टींची सविस्तर माहिती त्याला देते. तिलोत्तमाचं अचानक बदललेलं वागणं, भैरवी माईंचा वाढता हस्तक्षेप आणि त्या डॉक्टर साखरे नावाच्या व्यक्तीभोवती फिरणारं रहस्य, हे सगळं ऐकून जगन्नाथही विचारात पडतो. सावली सांगते की त्या दिवशी डॉक्टर साखरे घरी आले होते. त्यांना पाहताच तिलोत्तमा प्रचंड घाबरली, अस्वस्थ झाली. भैरवी माईंनी मुद्दाम विचारलं, ओळखलं का? आणि तिलोत्तमाने भीतीने होकार दिला. त्या क्षणापासून सावलीच्या मनात संशय निर्माण झाला की काहीतरी मोठं गुपित दडलं आहे. जगन्नाथ ठरवतो हे सत्य शोधून काढायचंच. सावलीही म्हणते की ह्या सगळ्याचा उलगडा फक्त डॉक्टर साखरेच करू शकतात. दरम्यान घरात मोठा धक्का बसतो. तिलोत्तमा सगळ्यांना एकत्र बोलावते आणि सगळ्यांसमोर ताराची माफी मागते. ज्या ताराला तिने घराबाहेर काढलं तिच्याच पायाशी हात जोडून माफी मागताना पाहून घरातील प्रत्येकजण थक्क होतो. नील तर स्पष्टच म्हणतो, ही तीच तिलोत्तमा आहे का? पण इथेच थांबत नाही. तिलोत्तमा नीलसमोरही स्वतःच्या चुका कबूल करते. ऐश्वर्यासोबत त्याचं लग्न लावून देण्याचा निर्णय चुकीचा होता हेही ते मान्य करते. आई मुलाचा भावनिक संवाद मनाला चटका लावून जातो. नील तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडतो आणि तिलोत्तमा म्हणते, अति काळजी कधी कधी घातक ठरते. पण सावलीच्या मनात अजूनही प्रश्न आहेत. तिलोत्तमा खरंच बदलली आहे का? की भैरवी माई तिच्यावर काहीतरी दबाव टाकत आहेत? सारंग मात्र म्हणतो, माझी आई इतकी सहज कुणाच्या जाळ्यात अडकणार नाही. दुसरीकडे तारा संतापते. भैरवीला ती स्पष्ट इशारा देते, एक दिवसात हे घर सोडा, नाहीतर मी कायमची निघून जाईन. भैरवी ही ठाम आहे, मुलीची माफी घेतल्याशिवाय मी जाणार नाही. घरातला संघर्ष आता टोकाला पोहोचतो. एकीकडे तिलोत्तमाचं गूढ बदललेलं रूप, दुसरीकडे भैरवीचं कुपित आणि तिसरीकडे सावलीचा सत्य शोधण्याचा निर्धार. आता सावली डॉक्टर साखरेपर्यंत पोहोचणार का? भैरवी आणि तिलोत्तमामधलं भयानक रहस्य बाहेर येणार का? तारा खरंच घर सोडून जाणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या मालिकेत पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्या अगोदर असेच डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या नवीन ट्विस्टमध्ये. धन्यवाद.